काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष आहे. काँग्रेसमध्ये नेमका मेंदू कुणाकडे आहे तर त्यांच्या पायाला उत्तर देण्याची गरज नाही. संदीप देशपांडेंचा काँग्रेसवर जोरदार प्रहार. मनसेसोबत वैचारिक मतभेद मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करायला आम्ही सकारात्मक. मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधातली भूमिका. अर्णव खरे आत्महत्या प्रकरणावरून भाजप आक्रमक. मुंबईच्या शिवाजी पार्कात ठाकरेंविरोधात भाजपचं सद्बुद्धी द्या आंदोलन. भाषेवरून राजकारण सुरू असल्याचा अमित साटम यांचा आरोप. भाजपला संवेदनाच नाहीत. आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचं राजकारण सुरू. संदीप देशपांडेंचा भाजपवर सडकून प्रहार. लवासा प्रकरणातील अंतिम सुनावणी 16 डिसेंबरला होणार. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवर सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिका. तुम्ही तिचा काट मारली का मी पण काट मारला. तुमच्या हातात मत द्यायचं, माझ्या हातात निधी द्यायचं. मग बघा काय. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अजितदादांचं आश्वासन. तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार असल्याचा थेट इशारा. तर दादांच्या धमकीवरून विरोधकांचा हल्लाबोल. पिंपरी चिंचवडच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचा आरोप. पंकज भालेकर यांच्या 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाल्याचा भालेकर यांचा दावा. धाराशिवमध्ये सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात. 5 जणांचा मृत्यू, 7 ते 8 गंभीर जखमींवर उपचार सुरू. 4 चाकीचं टायर फुटल्यानं अपघात. माहीमधील शाहीवाडी भागात रेल्वे रुळाजवळील झोपडपट्टी परिसरात आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात मोठी कारवाई. उमरीत गावात शस्त्र बनवणाऱ्या कारखान्यावर छापा. 47 आरोपींना पुणे पोलिसांनी घेतलंय ताब्यात. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त. पुण्यामध्ये सफाई कर्मचारी महिलेला सापडली 10 लाखांची रोकड. अंजू माने यांनी सापडलेले 10 लाख दिलेत संबंधित व्यक्तीला परत. मानेंच्या प्रामाणिकपणाचं पुणेकरांकडून कौतुक. कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये रहिवासी नसलेल्या मतदारांची अनधिकृत नोंदणी झाल्याबद्दल चौकशी करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी कणकवलीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. मतदार याद्यांमध्ये गंभीर गैरव्यवहार आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचं निदर्शनास येत आहे. ज्या 12 नंबरच्या प्रभागातून 2017 साली नगरसेवक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचं नाव थेट जवळच्या चिखली प्रभागामध्ये गेल्यानं मोठा गोंधळ उडाला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपानं खातं उघडलं. मुखेड नगर परिषदेमध्ये भाजपाच्या 21 वर्षीय उमेदवार स्नेहा तमशेट्टे यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चुलती जयश्री तमशेट्टे यांनी माघार घेतल्यानं पुतणी स्नेहा तमशेट्टे बिनविरोध निवडून आली. गुहागर नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वैशाली संतोष मावळणकर या वार्ड क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून आलेल्या आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे युतीमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 3 नगरपरिषदांच्या निवडणुका होत असून राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या 3ही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. या निवडणुकीमध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केला. लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजप बंडखोर उमेदवाराने माघार घेतलेली नाहीये. जागा वाटपामध्ये न्याय न मिळाल्यामुळे नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर भाजपाचे बंडखोर उमेदवार रिंगणात उतरले. बीड नगर परिषदेची निवडणूक रंगात आलेली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखांनी पदाचा राजीनामा दिलाय. संदीप क्षीरसागर यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज असलेल्या राजू माहुवाले यांनी ठाकरेंच्या पक्षाला रामराम केला.
अकोला जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी 14 तर सदस्यत्वासाठी दाखल केलेल्या 95 उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली। आता नगराध्यक्ष पदासाठी 41 तर सदस्यत्वासाठी 717 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मालेगाव कोर्टाच्या आवारात घुसून धुडगूस घातल्याप्रकरणी पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3.5 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 10 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। 11 नगराध्यक्ष पदासाठी 86 उमेदवार तर 293 नगरसेवक पदासाठी 1430 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 73 वर्षांचे मारुती बनकर भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। 2 टर्म नगराध्यक्ष राहिलेल्या 73 वर्षीय मारुती बनकर यांनी शहाजी बापू पाटील यांना आव्हान दिलंय। दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी भाजपा अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये शहरातून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले। रॅली काढून शहरातील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेमध्ये भाजप नेते निलेश ताजणे यांनी बंडखोरी करत नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेली उमेदवारी कायम ठेवली आहे। यांची उमेदवारी भाजपाचे अधिकृत उमेदवार अरुण डोहे यांच्यासाठी डोकेदुखी असली तरी भाजपाचे राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्यासाठी आता ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर किशोरी पेडणेकर इथे अभिवादन करतानाची दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळापूर्वी इथे भाजपानं आंदोलन केलं होतं। ठाकरेंना सद्बुद्धी द्या असं आंदोलन करण्यात आलं होतं भाजपाच्या वतीनं। त्यानंतर आता किशोरी पेडणेकर इथे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला आणि अर्णव खैरे या तरुणाच्या आत्महत्येवरून भाजप राजकारण करतंय, या कुटुंबाला सांत्वना देण्याऐवजी भाजपाकडून राजकारण केलं जात असल्याचा गंभीर आरोप इथे किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना केला होता। त्यानंतर ते आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत आणि तिथे अभिवादन करताना दिसत आहेत। ही दृश्य आपण थेट पाहतोय। उदय जाधव या संदर्भातले अधिक अपडेट देतील। उदय, सध्या किशोरी पेडणेकर आपण पाहतोय पोहोचले आहेत, काय अपडेट? आपण पाहतोय ते दृश्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये जे स्मृतीस्थळ आहे त्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आले। ते आता प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। आपण तणावाचं वातावरण पूजा करण्यात किशोरी पेडणेकर आपण पाहतोय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत, माध्यमांशी त्या संवाद साधतायत। नित्य नियमाने सकाळी पूजा होते। आमचा हा दादा अप्पा ज्याला सगळे ओळखतात तो हा नित्य नियमाने फुलं घालून, जी बाळासाहेबांना चाफ्याची फुलं आवडायची, हार घालून सेवा करतो। इथे स्वच्छता ठेवणं वगैरे। आज सकाळपासून त्याचे फोन यायला लागले, सगळ्यांचे यायला लागले की आम्हाला मज्जाव करतायत। मी म्हटलं का मज्जाव होतोय? तर म्हणे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी मंत्री महोदय इथे म्हणे नतमस्तक व्हायला येणार आहेत। चांगली गोष्ट आहे म्हटलं। शेवटी कळलं महाराष्ट्रात बाळासाहेब हवेच, गरज आहे। पण यांचे बाळासाहेबांना वापरण्याची पद्धत आजची मला कळली। जे रेल्वेत एका लहान मुलाला 19 वर्षाच्या मुलाला ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी केलंय, त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं। आणि आमची पोलीस, खरंच मुंबईच्या पोलिसांना नेहमीच आम्ही सॅल्यूट करतो, पण पोलिसांनी अडवलं का?
जी नित्यनियमाची पूजा आहे ती अडवायचं कारण काय होतं? बरं, तो एकटा होता. आताही आम्ही सगळ्याला आणू शकत होतो, पण आम्हाला आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं कुठलंही राजकारण नकोय. एवढी तुम्हाला अगदी फार बाळासाहेबांची, तर तुमचे नेते कमी पडतायत का? मग त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, केवढं उत्तुंग नेतृत्व भाजपमधलं. आणि जे आम्ही पाहिलं, ज्यांच्याबरोबर आम्ही एका वाढदिवसाला सुद्धा दिल्लीत मोहन रावलेंच्या माध्यमातून आम्ही गेलो होतो, अतिशय मृदू छान व्यक्तिमत्व, ज्या प्रमोद महाजनना किंवा गोपीनाथ मुंडेंना, त्यांनाही आम्ही पाहिलं, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. अशा उत्तुंग नेतृत्वाच्या पायापाशी जायला पाहिजे ना. तुम्ही आमच्याकडे आलात चांगलंय, पण त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं राजकारण नाही करायचं. कोणाला सुबुद्धी देताय? अहो, ती बाळासाहेबांनी दिलेले आशीर्वाद, तीच सुबुद्धी घेऊन इतक्या कांड तुम्ही रचलात तरी आमचे शिवसैनिक कुठेही हलले नाहीत. या तुमच्या पक्षातलं सगळं नेतृत्व संपलंय हे तुम्ही दाखवून दिलंय. कुठलंही नेतृत्व पायावर डोकं ठेवण्याचं नाहीये. आणि तुम्ही तुमच्या पक्षातले, भारतीय जनता पार्टीच्या पक्षातले उत्तुंग नेतृत्व, ज्यांनी देशासाठी, ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि ज्यांनी मुंबईसाठी काम केलं, त्यांचा तुम्ही आज अपमान केला असं मला वाटतं. त्यांच्यावर मी आत्ता नाही काय बोलणार, अजिबात बोलणार नाही, कारण हा निसर्गाचा नियम आहे. पण कधी कधी निसर्गाच्या नियमामध्ये एक बहाड येतो, किंवा त्याला काय म्हणतात, पूर येतो. तो पूर ह्यांनी 22ला आणला. घाणेरड्या पद्धतीने एखादी नदीचा पूर येतो, तसा आमच्याकडे तो पूर घाणेरड्या पद्धतीने आणला. पण त्या पुरात पण उद्धवजी निश्चयाने, ठामपणे, सगळेच आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. जनता त्यांच्यासोबत उभी आहे. त्यामुळे आमच्या स्मृतीस्थळाचं राजकारण केलं नाही गेलं पाहिजे, हे मात्र पक्क आहे. सामना अग्रलेखामध्ये आज सांगितलं आहे की 35 आमदार भाजपमध्ये जाणार. मी ज्योतिषी नाही, परंतु आम्ही पण वयाच्या अगदी लहान वयापासून इथे काम केलंय पक्षात. त्यामुळे आम्हाला ती वाटचाल दिसते. आम्हाला म्हणण्यापेक्षा जनतेला पण, सगळ्यांनाच.